नमस्ते. ज्यावेळेला ही मुलं माझ्याकडं टेट-टाकसाठी तुम्ही याल का असा विचार करायला आले, त्यावेळेला माझ्यासमोर मोठे प्रश्न होते की या मुलांना सांगायचं काय. बेसिकली मुळात मी आयुष्यभर महसूल खात्यामध्ये काम केलं असल्यामुळं लँडलॉज आणि लँडलॉजच्या मध्ये झालेलं डेव्हलपमेंट, इव्हॉल्वमेंट असा विषय बोलण्याची मला सुरुवातीला इच्छा झाली होती, प्रखर इच्छा झाली होती. परंतु नंतर असं लक्षात आलं की या जनरेशनला जे पुढं जाणारा जनरेशनच्या विषयात जो महत्त्वाचा विषय आहे लॉ, तर कधीतरी हे सगळे लॉचे स्टुडंट आहेत, तर कधीतरी लॉ त्यांच्या हाताखाली जाईल, रेव्हन्यूचे लॉज त्यांनी शिकतील. परंतु भूजलासारखा विषय जो आहे तो विषय त्यांच्या हातून कधी गेला नसेल, म्हणून मी हा विषय आज त्यांच्यासमोर घेतला आहे की भूजलाच्यात. कारण मी एक साधारण दीड एक वर्षाचा कालावधी मी भूजल खात्यामध्ये एक आयुक्त म्हणून काम केलं आणि त्यावेळेला तिथं आलेले अनुभव मी थोडेसे तुम्हाला नॅरेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ते करताना माझ्यासमोर अशी आहे की भूजल ही कल्पना थोडीशी तुम्हाला एक्सप्लेन करेल, त्या कल्पनेच्या अनुषंगानं तिथं परिस्थिती काय होती हे एक्सप्लेन करेल. आम्ही काही गोष्टी केल्या आणि काही गोष्टी ज्या करायला पाहिजे तिथं किंवा भविष्यात करता येतील अशा गोष्टी आपण करण्याचा विषय होता. साधारण भूजल म्हणजे काय असा विषय, ग्राउंड वॉटर म्हणजे काय असं जर सगळ्यांना प्रश्न विचारला तर जे पावसाचं पडलेलं पाणी आहे ते पाणी खाली मातीमध्ये मुरतं आणि मातीत मुरल्यानंतर विहिरीला, बोरला अशा पद्धतीनं येऊन शेवटी ओढ्याला लागून जे वाहतं ते भूगर्भातलं खालचं जे पाणी आहे त्याला भूजल म्हणतात. ही साधारण सोपी भाषाची सोपी त्याची व्याख्या म्हणता येईल. परंतु भूजलाच्या त्याचे काही पुढचे त्याचे जे उपप्रकार किंवा पुढचे प्रकार आहेत ते मी तुम्हाला थोडेसे पुढं सांगेन. साधारण कुठलं एखादं गाव धरलं किंवा एखादं हे धरलं तर हे पाण्याचा नैसर्गिक जो गुणधर्म आहे तो गुरुत्वाकर्षणाच्या पद्धतीनं वाहतो. त्यामुळे टॉप टू बॉटम किंवा एखादे उंच रीज जे आहे त्या रीजवरनं पाणी व्हॅलीमध्ये येतं आणि व्हॅलीमधून पाणी वाहत पहिल्या नदीमधून दुसऱ्या नदीमध्ये किंवा पहिल्या ओहळातून दुसऱ्या ओहळातून ओढ्यातून नदी आणि नदीतून समुद्र अशा पद्धतीनं ते वाहतं. तर त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास करणं आणि त्याच्यावरती पाणी कोणत्या भागामध्ये पाणी पडतं आणि कोणत्या भागात मुरतं आणि कोणत्या भागात साठवून ठेवलं जातं ह्याचा जो अभ्यास आहे हा भूजल खात्याच्या माध्यमातून केला जातो. नेक्स्ट थोडंसं तुम्हाला मी हे करेल, समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल की हे जी पहिली लेअर जी आहे, विहीर दाखवले जी पहिली लेअर आहे, हे साधारण नॉर्मली दरवर्षी पडणाऱ्या पावसाचं पाणी जे आपल्याकडं मुरलं होतं आणि जेवढा विदर्ड रॉक आहे त्या विदर्ड रॉकमध्ये जे पाणी साठतं ते विहिरीचं पाणी आपण सध्या आपल्याला मिळतं. आणि हे साधं पाणी दरवर्षीच रिचार्ज होत असतं आणि दरवर्षी पाणी आपल्याला जेवढा पाऊस पडेल त्या पावसाच्या प्रमाणामध्ये ते पाणी आपल्याला उपलब्ध होतं. परंतु त्याच्या पुढचा जो आहे 40 ते 50 मीटरच्या खोलीचा जे आहे विहिरी आहे, खोल विहिरी ज्या आहेत, या खोल विहिरीचं पाणी हे काही 100 वर्षापूर्वीचं, 300 वर्षापूर्वीचं, 200 वर्षापूर्वीचं हळूहळू आलेलं आहे. आणि हे ते बोरवेलचं पाणी जे आहे 100 मीटरच्या खालचं, हे कदाचित आता जर महाराष्ट्राची जिओलॉजी लक्षात घेतली आपण तर हे जे सह्याद्रीच्या रांगा आहेत हा सगळा ज्वालामुखी होता आणि या ज्वालामुखीवरून इथून लावा रस नागपूरपर्यंत पसरत गेला, अशा प्रकारची जिओग्राफी आहे. आणि दरवेळेच्या काही हजार वर्षे गेली आणि मग पुन्हा लावा रस वाहत राहिला. काही पहिल्या वेळेला नागपूरपर्यंत गेला, पुन्हा थोडा अमरावतीपर्यंत आला, असं थोडं थोडं होत त्याच्या लेयर्स आहेत. तर ती नागपूरच्या आसपास त्याची लावा ह्याची 20 मीटरच्या आसपास त्याची उंची आहे आणि आपल्या पुण्याच्या आजूबाजूला साधारण 1.5 किलोमीटरची त्याची उंची आहे लावा रसाची. तर अशा ह्याच्यामध्ये त्याच्या खालचं जे पाणी आहे ते त्या पृथ्वीच्या फॉर्मेशनच्या काळातलं पाणी आहे. आणि या पाण्याच्या बाबतीमध्ये आज रोजी आपण सर्वाधिक जास्त अवलंबून, शहराच्या बाबतीमध्ये तर विशेष करून आपण अवलंबून आहे. नेक्स्ट घ्या. हे साधारण भूजलाची जी उपलब्धता आहे, जी याच्यातला एक तुम्हाला फक्त मला एकच जाता मुद्दा सांगायचा होता की जे आपल्याला भूजल उपलब्ध होतं याच्यामध्ये इंडस्ट्रियल यूज फार कमी आहे, पण शेतीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भूजल वापरलं जातं आहे. आणि शेतीसाठी जे भूजल वापरलं जातं आहे ते सगळ्या ग्रामीण भागामध्ये विहिरीचं पाणी आणि विहिरीवरचं बागायत असा विषय आहे. आणि आपल्या महाराष्ट्राची जिओग्राफी लक्षात घेतली तर ह्या भूजलावरती साधारण 18% पेक्षा जास्त शेती महाराष्ट्राची भूजलावरती अवलंबून आहे. आणि एकूण महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेती आहे 80% आहे आणि त्याच्यामध्ये बागायतामध्ये 18% फक्त जी शेती आहे ती पार्शली बागायत होणारी शेती असल्यामुळं हा एक थोडासा सर्वांना जाता ओझरता हे देण्याचा विषय आहे. मी मुद्दाम तुम्हाला असं हे काही तांत्रिक नकाशे मुद्दाम दाखवण्याचा हेतू असा आहे की आपल्याला साधारण महाराष्ट्राची पार्श्वभूमी कशी आहे, महाराष्ट्राची जिओलॉजी कशी घडलेली आहे ही समजण्याचा विषय आहे. हे जर आपण पाहिलं तर हे लाल आणि काळ्या रंगाचे जे स्पॉट आहेत हे सगळे ओव्हर एक्सप्लॉयटेड किंवा ज्या भागामधून पाणी जादा उपसा झालेला आहे, ज्या प्रमाणामध्ये पाणी
रिचार्ज होतो किंवा पुनर्भरण होतं, पावसाचं पाणी जे पडतं ते पुनर्भरण होतं, त्यापेक्षा कैक पटीनं जादा पाणी उपसलं गेलेलं आहे. आणि ह्याचं जर थोडंसं आपण ऑब्झर्वेशन केलं तर हा सगळा महाराष्ट्राचा रेन शॅडो येतो, रेन शॅडो एरिया येतो. पश्चिम महाराष्ट्राचे ह्याची रांग जी आहे, आपल्या सह्याद्रीची रांग आहे, त्या रांगेच्या तिथं सगळे ढग वर जातात आणि मग ते अमरावतीच्या आणि परभणीच्या पुढे जाऊन खाली यायला पाऊस पडायला लागतो. आणि विदर्भामध्ये चंद्रपूरच्या वगैरे भागामध्ये भरपूर पाऊस पडतो, त्या भागात भात पिकतो. परंतु हा सगळा मधला जो ड्राय भाग आहे हा रेन शॅडो एरिया आहे. आणि ह्या रेन शॅडो एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं ओव्हर एक्सप्लॉयटेशन आहे. आणि हा सध्या एकदम क्रायसिसचा विषय आहे. आता हे क्रायसिसचा विषय कसा आहे तर आपल्याला तुम्हाला सर्वांना आठवत असेल, लातूरला आपल्याला टँकरनं पाणी द्यावं लागलं होतं. म्हणजे रेल्वेनी लातूर शहराला पाणी द्यावं लागलं. मी एक सांगोला सारख्या तालुक्याला मी तहसीलदार होतो लॉंग बॅक इन 90s. त्यावेळेला एका तालुक्यामध्ये 100 टँकर चालवत होतो आम्ही. तर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालवणं आणि लोकांना पिण्यासाठी पाणी, जनावराला पाणी उपलब्ध करून देणं हा खूप मोठा क्रिटिकल टास्क होऊन बसतो प्रशासनाला. आणि प्रशासनाच्या आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली तरी देखील आपण लोकांना टँकरनं पाणी द्यायला लागतं. अशा प्रकारची अवस्था केवळ ह्या भूजलाचं प्रॉपर नियोजन नसल्यामुळं, मॅनेजमेंट नसल्यामुळं होतं आहे, असं थोडंसं आपल्याला हे एक सेकंड मागची जरा स्लाईड दाखवा. ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हे दिसेल की हा जो ग्राफ आहे हा ग्राफ थोडासा छोटा आहे ग्राफ, पण मला तुम्हाला जाता सांगायचं आहे की विहिरीची संख्या अशी चढत गेलेली आहे, पण प्रति विहिरी मिळणाऱ्या पाण्याचं मात्र प्रमाण कमी होत आलं आहे. याचा अर्थ असा लक्षात घेतला पाहिजे की भूजलाची कपॅसिटी किंवा आपल्या जे महाराष्ट्राचं जर एकूण जर सगळं मिळून एक पाण्याची टाकी आहे असं म्हटलं भूगर्भातली खालची, तर ती पाण्याची कपॅसिटी ठराविक आहे, त्याच्यापेक्षा जास्त पाणी नाही आहे. तुम्ही विहिरी जादा वाढवल्या तर जादा पाणी येणार आहे, काही बाबा खाली कुठंतरी मोठं तळं आहे. आत्ता काल परवा कुठंतरी वाचण्यात आलं की लिबियामध्ये खूप मोठं खाली तळं आहे, त्यांच्या त्या देशाच्या खाली खूप मोठं तळं सापडलं आहे त्यांना, की कितीही पाणी उपसलं तरी चालतं आहे. असं आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत बिलकुल नाही आहे. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सगळ्या खाली काळा 20 फूट विदर रॉक संपला की खाली काळा पत्थर आहे, कुठेही काही पाण्याचा ठिपूस नाही आहे, धूर उडतो. असं ते बोर लावलं तर धूर उडतो. नेक्स्ट, साधारण पाण्याचा वापर आपण मगाशी बोलत होतो, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर मेजॉरिटी वापरतो. बहुतेक पाणीपुरवठ्याच्या योजना ह्या विहिरीवरती आहेत. जे ग्रामीण भागामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये, मी भूजल आयुक्त असताना जलजीवन मिशन नावाची सध्या शासनाची योजना चालू आहे. त्या योजनेच्या अंतर्गत 60,000 विहिरीचे आम्ही सोर्सेस आयडेंटिफाय केले. म्हणजे 60,000 गावाला पाणी देण्यासाठी विहिरी आपण आयडेंटिफाय केल्या. ह्याचा अर्थ असा होतो आहे की आपल्याकडचे 60,000 गावं पाण्यासाठी आत्ता विहिरीवर अवलंबून आहेत. आणि थोडा अर्बन सेक्टरमध्ये पाहिलं तर आपल्याकडं बहुतेकांना, शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना आज सोसायटीचं बोर बंद पडलं आणि पाणी नाही आहे, टँकर बोलवा, अशा प्रकारचा विषय आहे. आणि सगळे बहुतेक सोसायट्या ह्या त्यांच्या सप्लिमेंटसाठी बोरवरती अवलंबून असतात. आणि हा काही पुणे शहरासारख्या शहरात जरी घेतलं तरी उंडरी किंवा या आळंदीच्या रस्त्याला पाण्याचा भूगर्भातच पाणी नाही आहे. आणि मग आता कसं राहायचं, पाण्याचे रोज क्रायसिस आहेत. टँकरची लॉबी खराडी बिराडी भागामध्ये टँकरची लॉबी काम करते. हा सगळा ह्या भूगर्भाच्या मिसमॅनेजमेंटचा विषय आहे, किंवा हा भूगर्भ हा विषय न समजल्यामुळं झालेल्या गोष्टी आहेत. मग ह्या भूजल खात्याबद्दल काय विषय आहे तर त्या भूजल खातं काय करतं, हे इनव्हिजिबल आहे. हे पाणी काही दिसत नाही आपल्याला. पडलेलं पाण्याचा थेंब कसा मुरला आणि कसा खाली गेला ह्याचा काही हिशोब नाही आहे. त्यामुळे हे ग्राउंड वॉटर डिपार्टमेंट त्याच्यावरती काम करते. गेली 70 वर्ष डिपार्टमेंट वेगवेगळ्या पद्धतीने हे काम करतं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय त्यांनी असा केला आहे, ऐकू येतं ना बघा, हां, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आपण म्हणतो आहे त्याच्यातला की ग्राउंड वॉटर डिपार्टमेंटचं मिशन असं घेतलं आहे त्यांनी की विहीर हा युनिट धरून त्याची मॅनेजमेंट करता आली पाहिजे. आणि जे डीप ॲक्विफर आहेत किंवा बोरचं पाणी आहे, हे बोरचं पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित केलं पाहिजे, त्याचा इतर कोण गोष्टीला वापर झाला नाही पाहिजे. अशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन करण्यासाठी त्यांचा कायदा तयार करणं वगैरे गोष्टी तिथं चालू आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना त्याचा कॉम्प्रिहेन्सिव्ह डाटा अभ्यास करणं, अशा गोष्टी त्या ह्याच्यात आहे. मूळ टेक्निकल डिपार्टमेंट असल्यामुळं या सगळ्या गोष्टीचा तिथं अभ्यास झालेला आहे. पण जो अभ्यास झाला आहे तो किती झाला आहे आणि किती व्हायला पाहिजे ह्याचा विषय आपण पुढे घेऊया. साधारण पुढचा घ्या. साधारण डिपार्टमेंट काय काय करतं. खरं तर ही डिपार्टमेंट आहे हे खूप अनेक चांगल्या गोष्टी पूर्वीपासून केलेल्या आहेत. यांनी काही हायड्रोफ्रॅक्चरिंगसारखे एक्सपेरिमेंट केलेले आहेत की ज्याच्यामध्ये बोर पाडायचं, त्या बोरमध्ये आत ब्लास्टिंग करायचं
आणि खडकाला क्रॅक पडून आजूबाजूचं कुठलं पाणी येतं का अशा प्रकारचं, किंवा एखाद्या ठिकाणी बोरचं पाणी वाहून बाजूला जातं आहे तर फ्रॅक्चर सील सिमेंटिंग केलं जातं की बाजूनं सिमेंट घालून पाणी साठवून ठेवलं जातं, थांबवून ठेवलं जातं. अशा प्रकारचे जे काही नवे नवे प्रयोग आहेत ते हे डिपार्टमेंट करतं. प्लस मात्र खूप एक चांगली गोष्ट अशी आहे की त्यांनी राज्यात एक 4-5 हजार विहिरी आयडेंटिफाय केल्या असून वर्षातनं 4 वेळा त्या विहिरीच्या ते लेवल्स घेतात. आपल्या पडलेलं पाऊस, त्या पावसाच्या अनुषंगानं येणारं विहिरीचं पाणी आणि रिचार्ज या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत अभ्यास त्या डिपार्टमेंटकडून केला जातो आणि त्याचे सगळे रेकॉर्ड त्या डिपार्टमेंटने ठेवले आहे. याशिवाय त्या डिपार्टमेंटमध्ये आणखी एक चांगला विषय असं झालेला आहे की पूर्वीच्या लोकांनी खूप चांगलं काम केलं आहे. म्हणजे आपल्याकडं अँडरसनच्या ह्याच्यामध्ये म्हणतो की आपण जमिनीचा सर्वे त्यांनी शंकुसाखळीनं केला, तसा या डिपार्टमेंटमध्ये काही आपण हायड्रोजिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह मॅप्स तयार केलेले आहेत. ते प्रत्येक गावामध्ये असलेल्या एकूण गावामध्ये असलेलं जिओग्राफी कशी आहे, त्याच्या गावात विहिरी कशा आहेत, पाण्याची पद्धत कशी आहे, खडक कोणत्या प्रकारचं आहे, त्यामध्ये पाणी किती होतं, कोणत्या भागामध्ये पाणी साठवून ठेवण्याचा जलधराची क्षमता कोणत्या भागात आहे, अशा सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या डिपार्टमेंटनं केलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी या डिपार्टमेंटमध्ये अनेक वर्षापासून चालू आहेत. नेक्स्ट, हे केल्यानंतर खरं तर ही एकच डिपार्टमेंट अशी आहे की जी ग्राउंड वॉटरच्या मिसमॅनेजमेंटला काही विचार करते आणि त्याच्यावरती काय काम करण्याचा प्रयत्न करते. ही गोष्ट लक्षात घेऊन आम्ही काही गोष्टी त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केल्या. नेक्स्ट, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे या डिपार्टमेंटच्या ज्या एकूण स्ट्रेंथ्स आहेत, या स्ट्रेंथ्समध्ये खूप डायव्हर्स हे आहे की तिथं इंजिनियर्स आहेत, तिथं जिओफिजिस्ट आहेत, तिथं जिओलॉजिस्ट आहेत आणि अशा सगळ्या प्रकारचे टेक्निकल माणसं तिथं आहेत. लॅबोरेटरीवाले आहेत की ज्यामध्ये वॉटर क्वालिटी टेस्टिंग करण्याची सिस्टीम आहे. सगळ्या जिल्ह्याला ऑफिसेस आहेत, इक्विपमेंट आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप मोठा लिगसी डाटा त्यांच्याकडे आहे. गेल्या 50 वर्षामध्ये सगळ्या ज्या प्रकारचा भूजलाच्या बाबतीमध्ये त्यांनी माहिती गोळा केलेली आहे ती माहिती त्या डिपार्टमेंटमध्ये आहे. हा एक त्यांचा ॲडव्हान्टेज होता. परंतु मी ज्यावेळी गेलो त्यावेळेला असं लक्षात आलं की त्या डिपार्टमेंटमध्ये अनेक वर्षापासून भरती झालेली नाही आहे, अनेक वर्षापासून प्रमोशन झालेलं नाही आहे आणि एक प्रकारची लिथार्जी आहे. डिपार्टमेंटला रेग्युलर फंड्स नाही आहेत आणि मग कुठली स्कीम नाही आहे आणि मग असं डिपार्टमेंट एक प्रकारचं लिथार्जी असलेलं किंवा डॉर्मंट अशा प्रकारचं डिपार्टमेंट होतं. म्हणून आम्ही काही त्यावेळेला तिथल्या सगळ्या लोकांच्याबरोबर आम्हाला प्रशासनामध्ये खूप चांगलं सहकार्य मिळालं वरिष्ठाकडून आणि त्याच्यात आम्ही खूप चांगला प्लॅन तयार केला. नेक्स्ट घ्या. आणि अटल भूजल योजना नावाची एक योजना आहे जी केंद्र सरकारची योजना आहे, ज्याच्यामध्ये केंद्र सरकारने राज्यामधली जवळजवळ महाराष्ट्र राज्यामधली 1300 वॉटरशेड अशा आयडेंटिफाय केल्या की ज्या वॉटरशेडमध्ये मगाशी मी दाखवल्याप्रमाणे ज्या ओव्हर एक्सप्लॉयटेड वॉटरशेड्स आहेत त्या 1300 वॉटरशेड आयडेंटिफाय केल्यात आणि त्या वॉटरशेड्समध्ये आपण सगळ्या प्रकारचं पाण्याचं मॉनिटरिंग करावं अशा प्रकारची सिस्टीम निर्माण करण्याचं आणि त्याच्यामध्ये कामकाज करण्याचा त्या ठिकाणी आपण त्या योजनेमधून आपल्याला काही त्याच्यासाठी केंद्र सरकार फंड्स देतं आणि त्याच्यात ती योजना खूप चांगली आहे. याचं कारण असं आहे की ती इन्सेंटिव्ह बेस आहे की तुम्ही चांगलं काम करा तुम्हाला वाढीव पैसे देतो अशा प्रकारचे आहे. त्यामुळे आम्हाला त्या मागे त्या योजनेमध्ये काय होतं. याशिवाय एक या केंद्र सरकारकडून आणखी एक योजना सतत चालू आहे की नॅशनल हायड्रॉलॉजी प्रोजेक्ट म्हणून. या नॅशनल हायड्रॉलॉजी प्रोजेक्टमध्ये केंद्र सरकार पाण्याच्या भूजलाच्या अनुषंगानं म्हणजे सरफेस वॉटर आणि ग्राउंड वॉटर याच्या अनुषंगानं अनेक अभ्यास घेतं, अनेक प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देतं आणि त्याच्या अनुषंगानं काही गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात. आणि तिसरी सध्या आपल्याकडे चालू असलेली मोठी योजना जी होती की जल जीवन मिशन, या 3 योजनेचे जे काही उपलब्ध आपल्याला फंड्स मिळू शकतील या फंड्सचा विचार करून आम्ही काही फिजिकल गोष्टी आणि काही डिजिटल गोष्टी अशा करण्याचं नियोजन केलं. त्याचा मी थोडीशी स्टोरी तुम्हाला मी सांगणार. नेक्स्ट घ्या. याच्यामध्ये फिजिकल स्टोरीमध्ये जवळजवळ आपण 17-18 हजार अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स केले. हे जे स्ट्रक्चर्स आहेत याच्यामध्ये हा रिचार्ज शाफ्ट म्हणतो आपण. रिचार्ज शाफ्टचा ॲडव्हान्टेज असा आहे की त्याच्यामध्ये आपण एक बोर पाडलं जातं. जे बोर आपला जो खडक जो आहे, झिजलेला खडक आहे, त्याच्यामध्ये मुरणारं पाणी आहे ते खाली जाण्याला खूप वेळ लागतो आणि मग आपल्याकडे खाली काळा पत्थर आहे. तर काळ्या पत्थराच्या लेवलपासून पुन्हा खाली गेल्यानंतर मग पाण्याची पातळी वर येते. तर ते हे जे पाणी आहे ते भूजल खात्यानं शोधलेली ही एक पद्धती आहे की ज्या पद्धतीनं पाणी खालच्या स्तरालाच पहिल्यांदा नेऊन दिलं जातं आणि खालून पाणी वर येतं आणि ते पाठवताना पाणी कॉन्टॅमिनेटेड होऊ नये, पाणी फिल्टर केलेलं जावं अशा दृष्टीनं ह्याच्यामध्ये फिल्टर घालून
आपण त्याच्यामध्ये वाळू खडी सिमेंट आणि कोळसा याचा फिल्टर घालून त्याच्यातून पाणी गाळून आपण ओढ्या नाल्यामध्ये अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स उभ्या करून ते पाणी आपण थेट रिचार्ज झोनमध्ये किंवा ज्या ठिकाणी ॲक्विफरचं खालचं हे आहे त्या ठिकाणी हे करतो आणि त्याचे खूप चांगले परिणाम आले. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही एका गावामध्ये काही या योजनेमध्ये केले. त्या गावाचं 10-10 मीटरनं पाण्याची पातळी वाढली, म्हणजे 30-30 फूट पाण्याची पातळी वाढली. कारण नॉर्मल कोर्समध्ये मोठ्या रनऑफमध्ये पाणी वाहून जातं, तर ते मोठ्या रनऑफमध्ये वाहून जाणारं पाणी बराच वेळ थांबून खाली मुरण्याचा जो वेळ आहे तो कमी करण्याच्या दृष्टीनं या योजनेचा उपयोग होतो. आणि काही ट्रेन स्टाफ करून आपण पाणी उभा करतो. आता हा जो 2 नंबरचा जो हे आहे याच्यामध्ये पाणी उभा राहतं आणि त्याच्यामध्ये हे 3 नंबरचं स्ट्रक्चर आहे. तर त्यामुळे ते फिल्टर होऊन पाणी खालच्या ह्याच्यात जातं आणि अनेक गावाला पाण्याच्या पातळी वाढण्यासाठी त्याचा खूप चांगला परिणाम होतो. नेक्स्ट याबरोबर आपण म्हटलं मगाशी की आपल्याकडे वॉटर क्वालिटीचा एक विषय होता. तर वॉटर क्वालिटीच्या आपण अख्ख्या राज्यभरामध्ये वॉटर क्वालिटीचे आपण लॅब्स उभा केल्या. नेक्स्ट याशिवाय एक युनिक वेगळा उपक्रम हे केला होता अटल भूजल योजनेच्या ह्याच्यामधून, की आपण हैदराबादच्या इक्रीसाठी इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या माध्यमातून राज्यातली 7 मॉडेल गावं निवडली आणि त्या मॉडेल गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे ॲग्रिकल्चरची प्रॅक्टिसेस आहेत ती इंटरनॅशनल सायंटिस्टकडून गावात शिकवण्याची व्यवस्था करून आपण हे केलं. अशा प्रकारच्या फिजिकल गोष्टी केल्या. मला सगळ्यात आता जी राहिलेली ती तुमची पुढची आहेत. नेक्स्ट घ्या. याच्यामध्ये आपण डिजिटल सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता की डिजिटायझेशनचा विषय होता, की ह्या प्रकारचा जो लिगसी डाटा आहे या लिगसी डाटा सगळ्याचं डिजिटायझेशन करणं आणि याच्याबरोबरच दर दिवशी आपल्याला डाटा यावा या दृष्टीनं राज्यामध्ये 5000 टेलिमेट्री की वेगवेगळ्या विहिरी ज्या आहेत त्या विहिरीवरती टेलिमेट्री बसवण्याचा कार्यक्रम करण्याचा होता. तर अटल भूजल योजनेमधून आपण काही टेलिमेट्री बसवले आणि बाकी ह्याच्यामधून काही जलजीवन मिशनमधून आणि ह्याच्यातून त्या टेलिमेट्रीकडून 5000 टेलिमेट्री बसवण्याचा आणि त्याचा दर दिवसाचा डाटा आपल्याकडे येईल अशा प्रकारचा मेकॅनिझम केला आहे. आणि हा करतानाच आपण त्या नॅशनल हायड्रॉलॉजी प्रोजेक्टमधून डाटा सेंटर घेतलं आहे, की हा जो डाटा येणार आहे तो कोणत्या डाटा सेंटरला स्टोअर करायच्यासाठी डिपार्टमेंट डाटा सेंटर घेतलं. नेक्स्ट ठीक आहे. आणि डाटा सेंटरच्या बरोबरच आपण डिसिजन सपोर्ट सिस्टीम तयार केली, की वेगवेगळे कार्यक्रम जे करायचे आहेत त्या कार्यक्रमाच्या ज्या डिपार्टमेंटच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासाठी वेगवेगळे ॲप्स तयार करणं आणि मॉड्यूल्स तयार करणं अशा प्रकारच्या खूप गोष्टी तयार केल्यात. नेक्स्ट घ्या. ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय असा झाला की आपण हे सगळं करताना पूर्वी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे टास्क फोर्सचे मॅप्स केले आपण. टास्क फोर्सच्या मॅप्सबरोबर आता 1:10,000चे मॅप्स करण्याचा आपण याच्यात MRSAC म्हणजे आपला जो सुदूर केंद्र जे राज्याचं आहे नागपूरला जी यंत्रणा आहे त्याच्यामधून आपण सॅटेलाईट मॅप्सच्या आधारावरती एकाच 10,000चे मॅप्स तयार करून त्याच्यावर ज्या प्राणी पुरवठ्याच्या सर्व ॲसेट्स याच्याशिवाय जे काही जी काही पाझर तलाव नाला बंडिंग वगैरे झाले त्या सगळ्या ॲसेट डिजिटल पद्धतीनं त्याच्यावरती एंट्री करण्याचा कार्यक्रम घेतला, जेणेकरून हे लाईव्ह मॅप तयार होतील. आणि हे लाईव्ह मॅप करताना मी ह्याच्याबरोबर आणखी एक तुम्हाला सांगत होतो की त्या डिपार्टमेंटकडे जो लिगसी डाटा आहे त्याच्यामध्ये 2.5 लाख बोरवेलचा लॉग आहे. म्हणजे पाणी ह्याच्यामध्ये खडकामध्ये कोणत्या प्रकारचा खडक आहे हा सगळा 2.5 लाख विहिरीचा आहे. प्लस आपल्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीचा आणि नरेगाच्या विहिरीचा स्टाटा किती अंतरावर कसा मिळाला त्याचा डाटा आहे. तर हा सगळा डाटा आणि हे मॅप लाईव्ह मॅप्स मिळाला तर ह्याच्या पुढचा विषय असा येतो की ह्या डिपार्टमेंटमधून आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सॉफ्टवेअर तयार करून आपल्याला कुठं इथं उभा राहिलो तर या ठिकाणी पाणी कशा प्रकारे मिळू शकेल याचा कयास बांधण्याचं उत्तम मॉड्यूल उपलब्ध होऊ शकेल. याचं फाउंडेशन तयार केलं आहे. आता पुढचा डाटा मॉनिटरिंगचा विषय आहे. अजून 1-2 गोष्टी याच्यामध्ये या डिपार्टमेंटमध्ये करण्याचे विषय आहेत की जे डीप वेअर म्हणजे डीप ॲक्विफर जे आहे खोल विहिरी आहे त्याच्यामध्ये पाणी कसं पुनर्भरण होतं आणि कशा प्रकारे येतं याच्यावरचा अभ्यास आपल्याकडे काय झालेला नाही आहे. आणि अर्बनमध्ये खूप मोठा विषय एक आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे की अर्बन शहरामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्क्रिटेशन होतं आणि कॉन्क्रिटायझेशन करण्यापेक्षा आणखी एक विषय आहे की शहरं जी सगळी बसलेली आहेत ही मूळच्या ॲक्विफरवरती बसलेली आहेत आणि मूळच्या ॲक्विफरमध्ये आडाला पाणी लागावं ही पूर्वीच्या काळची संकल्पना होती. ती संकल्पना आता राहिली नाही. आणि मग आता आमचा बिल्डर काय करतो तर 1 एकराचा प्लॉट असला तर 1 एकराचा मोठा खड्डा काढतो, 3 मजले खाली जातो आणि तो ॲक्विफर जो आहे तो कॉन्क्रीटनं ब्लॉक करून परमनंटली त्या पाण्याची भूगर्भातल्या पाण्याची टाकी नष्ट होते आणि तो खूप मोठा निसर्गाचा हे होणारा विषय आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी डिपार्टमेंटनं पुढच्या टप्प्यात करायच्या आहेत. जे आम्ही फाउंडेशन घातलं आहे त्याच्या आधारावरती AI मॉडेल तयार होऊ शकेल. पण AI मॉडेल तयार झालं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टीचा त्या डिपार्टमेंटनं करावं लागेल. या ठिकाणी मला संधी दिली. मी
मला मला जे काही त्या डिपार्टमेंटमधून लक्षात आलं ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. थँक्यू.